झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे लांबलेल्या एमपीएससीच्या परीक्षेतला गोंधळ तब्बल 1.5 महिन्यानंतरही कायम राहिलाय। पुण्यातील रविराज फाटक या विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये दुसऱ्याच विद्यार्थ्याचं हॉल तिकीट अपलोड झालंय। रविराज प्रमाणेच इतरही अनेक उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये घोळ झाल्याचं उघडकीस आलंय। एमपीएससीचा सर्व्हर 2 एप्रिलला क्रॅश झाला होता। त्यानंतर विद्यार्थ्यांना आपले प्रोफाईल अपडेट करून परीक्षा देता यावी यासाठी ही परीक्षा 18 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता। मात्र ही परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षेतला सावळा गोंधळ कायम राहिलाय। दरम्यान या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा अविनाश धर्माधिकारी यांनी दिलाय। 7 एप्रिलला ज्यांनी फॉर्म नीट भरलेले होते अशा सर्व मुलांना परीक्षा देता येईल असं आम्ही पाहू। आज तसं होताना दिसत नाहीये। अनेक मुलांची माहिती चुकीची भरली गेली आहे। एमपीएससीच्या डेटाबेसमध्ये ती चुकीची आहे। आधी एकदा हॉल तिकीट एका केंद्राचं तर प्रत्यक्ष दुसऱ्याच केंद्राचं येतंय। अशा हजारो गोष्टी घडलेल्या आहेत। एक्झामला बसणार त्यात मी चेक केलं की माझं हॉल तिकीट आहे त्याच्यावरती नाव चेक केलं एकदा मी, तर नाव आहे ते दुसरंच होतं। नाव बर्थ डेट सगळं दुसरंच होतं। बर्थ डेट सुद्धा दुसऱ्याची होती। तर त्यामुळे मला एक्झामला बसता आलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।